वारक आदिवासीवाडी ही गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत असताना ही आदिवासीवाडी आज तागायत विकास कामांपासून वंचित राहिली आहे. दळणवळणासाठी रस्ता आणि पिण्यासाठी पाणी या आदिवासी वाडीला नसल्याने भीषण समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. तसेच यावेळी आदिवासी ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक 23 डिसेंबर रोजी पत्रकारांशी संवाद साधून बातमी दिली असता या बातमीची 24 तासांच्या आत त्वरित दखल घेत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता आपल्या कार्यकर्त्यांना वारक आदिवासी वाडीच्या ग्रामस्थांची भेट घेण्यास पाठवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तसेच माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, महाराष्ट्र युवक सचिव आणि भुवन ग्रामपंचायत सरपंच दीपक जाधव, माणगाव तालुका महिला अध्यक्ष संगीता बक्कम, उदय अधिकारी, संदेश मालोरे यांच्या शुभ हस्ते वारक आदिवासी वाडी रस्त्याचं श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी वारक आदिवासी वाडीतील समाजसेवक रमेश कोळी तसेच आदिवासी नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले की आम्ही गेली 20 वर्ष राष्ट्रवादी पक्षात एका निष्ठेने काम करत असून खासदार सुनील तटकरे यांचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आमच्याकडे दुर्लक्ष झाल्याने, विकास रखडल्याने आम्ही अशा बातम्या दिल्या असून विरोधकांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि आम्ही वारक आदिवासी खासदार सुनील तटकरे यांच्या बरोबरच राहणार असे त्यांनी सांगितले. आदिवासीवाडी येथे या रस्त्याचं भूमिपूजन आपल्या रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे साहेब यांच्या उपस्थितीत, तसेच महाराष्ट्र प्रदेशचे युवक सचिव आणि भुवन ग्रामपंचायतीचे सरपंच आमचे दीपक जाधव, या ग्रामपंचायतीचे सरपंच आमचे वैष्णवजी साठे आणि माणगाव तालुकाचे महिला अध्यक्षा संगीताताई बक्कम, आमचे वारेकर वकील साहेब, आमचे दासाडे, तसेच या विभागाचे एक आमचं ज्येष्ठ चांगलं नेतृत्व आमचे रमेशजी कोळी, आमचे कुशेळे गावातून आलेले सर्व आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, या येथील वाडीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते, आमचे शंकर असेल आणि असे सगळेच प्रमुख कार्य, आमचे हिराबाई असेल, आमच्या सर्व महिला मंडळ यांच्या उपस्थित आज या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. हा रस्ता रखडलेला होता, परंतु हा रस्त्याची मंजुरी आणण्यासाठी आमचे कार्याध्यक्षांनी प्रयत्न केलेच होते आणि त्यांनाही त्याला शब्द दिला की आम्ही हा इलेक्शन झाल्यानंतर रस्ता होणार होता. परंतु लोकांची मागणी होती की आम्हाला जर लवकरच रस्ता व्हावा, म्हणून आज हा रस्ता आम्ही आजचं भूमिपूजन केले. नाहीतर हा रस्ता आता इलेक्शनचे आम्हाला हे लागेल आचारसंहिता, त्यामुळे थोडं थांबलं. झाल्यानंतर आम्ही रमेशजी जे आहेत त्यांचे आम्ही नेहमी बोलतो तुमचा रस्ता मी 100% करणार आहोत, त्याची तुम्ही काळजी करू नका. परंतु त्या सगळ्यांच्या त्या लोकांच्या महिला मंडळ लोकांची मागणी होती की आता आम्हाला नारळ फोडा आणि रस्ता चालूच करा, आणि म्हणूनच आज आम्ही तो नंतर करत होतो, आत्ता आधी करतो आहे. त्यामुळे आजचा भूमिपूजन कार्यक्रम झाला. तसंच या गावाचा जो पाण्याचा प्रश्न होता, मिळत नव्हता, आमच्या अध्यक्ष साहेब केकाणे साहेबांनी तिथे आज साहेबांच्या समोरच त्यांना फोन लावले आणि त्यांनी उद्या जो पूर्ण पाईप जे हे झालेला आहे तो पूर्ण दुरुस्त करून त्यांचं ते पूर्ण ह्या आदिवासीवाडीत कायमस्वरूपाचं पाणी मिळेल अशी व्यवस्था केली. आणि उलट त्या यांना अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं आहे की तुमचा पाणीचा एक दिवस जरी खंड पडला तरी घाट माझ्याशी आहे, आणि म्हणून ते पाण्याची व्यवस्थासुद्धा उद्यापासून होईल. एवढं माझी ठिकाणी वारक आदिवासीवाडी येथे जो काल आम्ही ग्रामस्थांच्या वतीने जे काही आम्ही बाईट दिली होती, ती बाईट अशा कारणाने होती की आमचं जे रस्त्याचं काम प्रलंबित शिल्लक होतं ते काम आम्ही साहेबांपर्यंत पोचावा किंवा जे आमचे लोकलचे आपले माणगाव तालुक्याचे कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोचावा, अशा कारणाने आम्ही एक सगळ्यांच्या सहमतीने मी काल जी बातमी दिली होती ती बातमी अशी की साहेबांनी त्या बातमीचा विचार ऐकून किंवा आमची समस्या ऐकून साहेबांनी लगेच आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना लगेच सांगून की पहिलं कुठल्याही कामाला तुम्ही वेळ न लावता एक वारक आदिवासीवाडी येथे काम जो शिल्लक आहे ते कामाला तुम्ही तात्काळ चालू करा, बाकीचं काय आहे तुम्ही बघतो. पण आमचे कार्यकर्ते एवढेच न थांबले तर कालचा दिवस न फक्त 24 तासच झाले. त्या 24 तासाच्या आत आमचं काम आज या आपल्या रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष केकाणे साहेब, माणगाव तालुकाचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
महिलांच्या अध्यक्षा पंडिताई भक्कम, आपले या तालुक्याचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून एक सहकार्य म्हणून त्यांचे नेहमी असतं ते काका, तसेच आमच्या या भागातून आलेले आपले पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते, एक अतिशय असे दानशूर सगळ्या गोष्टीत आमचे काम करणारे एक वारकरी वकील, तसेच आमच्या या भागाचे अतिशय अशा सगळ्या गोष्टीवर त्यांचा लक्ष असतं की आपल्या या जोड ग्रामपंचायतीचे सरपंच वैष्णवजी साठे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी पण सांगितलेलं की साहेबांनी जे काम आम्हाला जर दिले, आता या रस्त्याचं भूमिपूजन पण झालं आहे, परंतु काही एक नेत्यांनी काही लोकांनी जे काल आमच्या कार्यकर्त्यांची टीका केली, ती टीका अशी केली की साहेबांनी काम आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ती साहेबांच्या मार्फत झालेली आहेत. त्यांनी आमच्याकडे जे आमच्या लोकल कार्यकर्त्यांवर किंवा साहेबांवर जी टीका केली, त्यांनी आमच्याकडे अजून 5 रुपयाचा त्यांनी 1 रुपया पण दिले नाही. पण अशा नेत्यांना कुठली नैतिक जबाबदारी नाही टीका करण्याची. हा प्रश्न जो आहे कामाचा, तो आमचा वैयक्तिक आम्ही ज्यांच्यासोबत 20 वर्ष काढले त्या लोकांचा आहे का, परंतु हा जो काम आहे तो साहेबांनी 24 तास न लावता त्या कामाला मंजुरी देऊन काम पण उद्यापासून चालू होईल अशी त्यांनी शब्द दिले आहेत. तर मी या भागातून आलेले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणगाव तालुक्याचे यांचे मी विनंती करतो आणि आमच्या टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.